गुहागर ते विजापूर नॅशनल हायवे 166E वरती आपण आता प्रवास करतोय. हा जो पॅच आहे हा चिपळूण ते कराड आणि त्याच्यामध्ये कोयनानगर ते पाटणचा हा जो संपूर्ण टप्पा आहे, या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय अशी आहे. कारण रस्त्याचं कामं ठिकठिकाणी चालू आहेत, पण तुम्ही आता बघू शकता रात्रीच्या वेळेला ड्राईव्ह करताना नेमकी काय कंडिशन होते. समोर आपल्या एक हेवी वाहन म्हणजे ट्रक निघालाय आणि आपण आता डिप्पर आहे आपला लाईट, पण समोरून जर का तुम्ही बघितलं एवढा धुरळा प्रचंड प्रमाणात उडतोय की समोरचं आपल्याला काही सुद्धा दिसत नाहीये. आता तुम्ही बघू शकताय आमचा रस्ता नेमका चुकला, कारण रिफ्लेक्शन इथं कुठंच लावलेलं नाहीये आणि इथं पूर्ण अंधार असल्यामुळं मी गाडी घातली खालच्या साईडला आणि इकडून बघू शकता या साईडनं वाहतूक चालू आहे. पाठीमागं डायव्हर्जन नव्हता आणि डायव्हर्जन नसल्यामुळं अंदाज नाही आला आणि गाडी मी नेमकी खालच्या लेनला घातली आणि पुढून लेन बंद आहे. तर रिव्हर्स घेऊन परत वरच्या लेनला जायचं आणि पुन्हा कंटिन्यू रस्ता करावा लागणार आहे. इथं आता हे समोरचे जे वर्कर आहेत ते लावताना दिसतात तुम्हाला डायव्हर्जन, पण हात जर डायव्हर्जन आधी असता तर मी फसलो नसतो. ते एवढ्या रिफ्लेक्टरवरती आता कसं समजणार आहे समोरच्याला की बाबा इथे डायव्हर्जन आहे. ज्याच्या हातातला रूट आहे त्याला समजू शकते की बाबा डायव्हर्जन आहे, गाडी वरच्या